नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 7वे चलन याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण वेळ, वर्क, काम आणि वेग यांच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। तुम्हाला माहीत आहे की काही ठराविक कामगार आणि त्यांना लागणारा जो वेळ आहे काम पूर्ण करण्यासाठी यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं। त्याचप्रमाणे काही उदाहरणं जी असतात की ज्यांच्यामध्ये प्रवासासाठी लागणारा वेळ त्या वाहनाचा जो काही वेग आहे, तर ह्या प्रकारची जी उदाहरणं असतात ही कशी असतात, ही वेळ, काम आणि वेग यांच्यावरती आधारित उदाहरणं असतात। तर ही उदाहरणं कशी सोडवायची या प्रकारची ती आपण आता बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। यामध्ये पहिलं उदाहरण बघा आता, 15 स्त्रिया आहेत ज्यांना भुईमुग शेतातून काढायचे आहेत, तर त्यांना त्या कामासाठी 8 दिवस लागणार आहेत। मग आता आपल्याला स्त्रियांची संख्या शोधायची आहे। जर आपल्याला ते काम 6 दिवसात पूर्ण करायचं असेल तर किती स्त्रिया लागतील हे आपल्याला यामधनं आता शोधायचं आहे। तर आपल्याला दिवस तर कळलेले आहेत की काम पूर्ण करण्यासाठी किती लागतात आणि ते काय आहेत, व्यस्त प्रमाणात आहेत स्त्रियांच्या। तर मग आपल्याला आपण दिवस काय करूयात, डी या अक्षराने दाखवूयात आणि स्त्रियांची संख्या ही एन या अक्षराने दाखवूयात। म्हणून डी हे काय आहेत, व्यस्त प्रमाणात 1/n म्हणून डी गुणिले एन बरोबर के। के हा काय आहे, इथे स्थिरांक आहे म्हणून एन बरोबर 15, डी बरोबर 8 म्हणून के बरोबर डी गुणिले एन म्हणजे 15 गुणिले 8 म्हणजे 120। मग आता आपल्याला स्त्रियांची संख्या शोधायची जेव्हा डी बरोबर 8 असेल, म्हणून डी गुणिले एन बरोबर के, म्हणून डी गुणिले एन बरोबर 120 म्हणून 6 गुणिले एन बरोबर 120 म्हणून एन बरोबर 20 म्हणून 20 स्त्रिया कामाला लागतील जर 6 दिवसात काम पूर्ण करायचं असेल तर। हे दुसरं उदाहरण बघूयात आपण की एका गाडीचा जो वेग आहे तो आहे 48 किलोमीटर पर आवर। या वेगाने ती 6 तासामध्ये तिचा प्रवास पूर्ण करते। तर आपल्याला जर 72 किलोमीटर पर आवर इतका स्पीडने जर गाडी चाललेली असेल किंवा तिचा वेग तेवढा असेल तर ती किती तासात तिचा प्रवास पूर्ण करेल हे आपल्याला काढायचं आहे। मग आता गाडीचा जो वेग आहे तो x आपण धरूयात आणि जो काही वेळ आहे तो जो म्हणजे प्रवास करण्यासाठी लागतो तो t आपण धरूयात। ह्यांचं प्रमाण कसं आहे, व्यस्त आहे। वेग आणि वेळेचं प्रमाण हे व्यस्त आहे म्हणून s हा काय आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/t म्हणून s × t बरोबर k। के हा कॉन्स्टंट आहे। आता इथे आपण आधी कॉन्स्टंट किती आहे तो काढून घेऊ, म्हणून के बरोबर s गुणिले t बरोबर 48 गुणिले 6 बरोबर 288। मग आता आपल्याला वेळ शोधायचं आहे। जर s आपल्याला त्यांनी 72 दिलेला आहे, वेग दिलेला आहे, तर वेळ शोधायचा आहे म्हणून s गुणिले t बरोबर 288। मग आता sची किंमत इथे लिहूयात, sच्या ठिकाणी 72 गुणिले t बरोबर 288 म्हणून t बरोबर 288/72 बरोबर 4 म्हणजेच 72 किलोमीटर पर तास किंवा आवर इतका जर त्या गाडीचं स्पीड असेल तर तिला 4 तास लागणार आहेत तिचा प्रवास पूर्ण करण्यासाठी। संच 7.3